नेत्रा साहेब वळवा. बस बस इथं. वेटिंगला थांबा, मॅडम जाणार आहे. हा या पुढे घ्या. साहेब काय झालं, असं ताबडतोब बोलवून का घेतलं तुम्ही? तुला काही होणार नाही नेत्रा. तुझं जरी अद्वैतशी लग्न झालं तरी तुला काहीही होणार नाही. साहेब तुम्ही स्वतःला खूप त्रास करून घेताय. मी तुम्हाला म्हणाले ना, माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न नियती आहे आणि त्याप्रमाणे माझा मृत्यू सुद्धा नियती आहे. आपण हे नाही अडवू शकत. साहेब हे लवकरात लवकर स्वीकारायला हवं. मी स्वीकारलंय नेत्रा, मी हे स्वीकारलंय. नियती आणि तुझ्यामधला दुवा आहे त्रिनयना देवी. मी तुला ज्या बुवांबद्दल सांगितलं होतं ना, ज्यांनी मला सांगितलं होतं की तुझं आणि अद्वैतच लग्न होईल आणि ह्या पत्रिकेचा प्रॉब्लेम झाला, तेव्हा मला कळलं की लग्नानंतर तुझ्या पत्रिकेत मृत्यूयोग आहे. मला तुला गमवायचं नव्हतं ग, तुला गमवायचं नव्हतं. म्हणून मी आज पुन्हा त्या बुवांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हणालो. तेव्हा ते म्हणाले की कदाचित तिचा मृत्यू टळेल जर का हे लग्न काही अटी पळून त्रिनयना देवीच्या मंदिरात पार पाडलं तरच. हा विवाह त्रिनयना देवीला साक्षी मानून अर्थात त्रिनयना देवीच्या देवळातच व्हायला हवा. आणि सर्वात महत्वाची अट, हा विवाह संपन्न होतोय हे वावोशी गावात कोणालाही कळता कामा नये. वावोशी गावातील व्यक्तींना न सांगता हा विवाह होतोय तरी सुद्धा हा विवाह मध्यरात्री नव्हे तर भर दिवसा सूर्य माथ्यावर असताना संपन्न व्हायला हवा. ज्या दिवशी हा विवाह संपन्न होईल त्या दिवशी वावोशी गावात कुणाचाही जन्म अथवा मृत्यू होता कामा नये. त्रिनयना देवी आईच्या देवळात लग्न, आणि तेही कोणी नसताना? साहेब अशक्य आहे. हो अशक्य आहे हे, पण हेच आपल्याला शक्य करून दाखवायचे नेत्रा. हे बघ, आपण काहीतरी करू, काहीतरी विचार करू, पण सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न व्हायला हवं. तू प्लीज नाही म्हणू नकोस, प्लीज. लवकरात लवकर आपल्याला ठरवायला हवं. अद्वैतचा फोन येतोय. साहेब साहेब अद्वैत साहेब तुमची वाट बघताय, तुम्ही लवकर ऑफिसला जा. नेत्रा त्यांचा फोन आला होता, फोनवर सुद्धा तुमची खूप काळजी करत होते म्हणून म्हणते तुम्ही लवकर ऑफिसला जा. हे बघ नेत्रा, मी जातो ऑफिसला, पण लवकरात लवकर ह्या सगळ्या अटी पूर्ण करून हे लग्न पार पाडायलाच हवं. जर का हे लग्न अशा प्रकारे झालं ना तरच तुझा मृत्यूयोग टळेल. मला एकदा आबांशी बोलावं लागेल. ठीक आहे, तू बोलून घे आबांची, आपण नंतर बोलूच. नेत्रा, तू मला बापाचा दर्जा दिलायस. तुला मनापासून लग्न करायचं ना अद्वैतची. हा तुझा बाप तुझा अद्वैतची लग्न लावून देईल. येते. आज उशीर केलास यायला. मी कधीपासून वाट बघत होतो. ऊन खूप आहे बाहेर. हा पाणी 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 देऊ. पाणी पिणार तू? हा पापा. हा बघितलंस, अशी अवस्था झाली त्याची. बंटी, बघ बघ कोण आले बघ आपल्याकडे. ओळखलंस कोण आहे? हा
कशी आहेस तू? तुमचं गाव कसं आहे? वावोशी वावोशी? बंटी, अरे काय आता वावोशी कुठून आलं मध्ये? हेमाय ओळखलं मला मला मी ओळखलं. तू कशी आहेस? तू कशी आहेस? बरी बरी. ऐक ऐक ऐक, शांत हो तू. तू खाऊन घे काहीतरी, खाऊन घे. लाडू 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 आणलाय, खाऊन घे की. लाडू. लाडू लाडू लाडू. ग्रंथ चोरल्यापासून हे असं वागतोय तो. मला कळतच नाहीये काय करू मी ह्याचं. आता या अशा अवस्थेत त्यांनी ग्रंथाबद्दल कोणाला काही सांगितलं तर किती गोळ होईल ना मोठा. म्हणून मी त्याला असं लपवून ठेवते आणि बाहेरून कुलूप लावून जाते मी. तरी आता जरा बरी आहे त्याची अवस्था, नाहीतर आधी तर फारच विचित्र वागत होता. एकदा तर माझा जीव घ्यायला आला होता तो. काय? हा? अगं खरंच सांगते, विश्वास ठेव माझ्यावर. आता जरा हळूहळू शांत होतोय तो. मला वाटतं काही दिवसांमध्ये बोलायला लागेल व्यवस्थित. हाय अधोक्षज. अनिल मात्र बसला तिकडे. तू त्याच्या अंगावर. कसा आहेस तू? मस्त 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 मस्त. अधोक्षज, ग्रंथ कुठे ठेवलायस? सांगू? आपलं सिक्रेट सांगू? हा? अधोक्षज, बऱ्या बोलानं मला सांग, ग्रंथ कुठे ठेवलायस तू? नाहीतर मी. ऐक ना, असं नको बोलूस त्याच्याबरोबर प्लीज. पण मग त्याला सांग ना, त्याने ग्रंथ. सांगेल तो, सांगेल. तू असं बोललीस ना त्याच्याबरोबर तर तू आणखी विचित्र वागायला लागेल. डोक्यावर परिणाम होईल त्याच्या परत. मी खूप मेहनतीने त्याला माणसात आणण्याचा प्रयत्न करते. माझी मेहनत नको वाया घालवूस. सांगेल तो सावकाश सगळं. मला वाटतं आपण आधी अद्वैत नेत्राच्या लग्नावर लक्ष केंद्रित करायला हवंय. तू म्हणतेस तसं लग्नानंतर नेत्रा जर मेली तर त्यानंतर कळेलच ना आपल्याला ग्रंथाचं. तोपर्यंत होईल बरा तो. विश्वास ठेव माझ्यावर. बंटी, हे काय काढलंयस तू? कधी काढलंस आणि तू कसं काढलंस हे बंटी? हे तू कसं काढलंस? मी नाही. मग अनिल म्हात्रेंनी ते काढलं. ते मी नाही. ही कसली परीक्षा आहे देवी आई? अद्वैत साहेबांचं आणि माझं लग्न होणं हे तुझ्याच मनात होतं म्हणून सगळं इथवर पोहोचलं. आणि आता सगळं लग्नापर्यंत येऊन पोहोचतं तर हे सगळं होत आहे. नक्की आहे तरी काय तुझ्या मनात? हे लग्न व्हायला हवं की नको? लग्न व्हायलाच हवं आई. कारण लग्न झाल्यावर अद्वैत साहेबांवर असलेली अकाली मृत्यू योगाची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे.
पण मग लग्नासाठी एवढ्या अटी का, त्याही एवढ्या कठीण? वावोशी मधलं तुझं मंदिर, आधीच मी त्या मंदिरात गेलेलं गावकऱ्यांना चालत नाही, आणि त्यात मी तिथे लग्न करते हे त्यांना कळू द्यायचं नाही. आणि तेही लग्न दिवसा डोळ्या सूर्य डोक्यावर असताना व्हायला हवं. हे काय आहे? ह्या काय अटी आहेत? कसला पेच रचलायस तू देवी आई? तूच मार्ग दाखव. पेपर वर्क क्लिअर आहे, आपण ट्राय करायला हरकत नाही. पण इतक्यात नको, आधी तुझ्या लग्नाची सगळी तयारी होऊ दे. साईड व्हिजिट आपण नंतर करूया. काय झालं बाबा? काय म्हणाले ते साधू? तुम्ही या ना, बसा ना प्लीज. बाबा ओके आहात ना तुम्ही? बाबा काही प्रॉब्लेम झालाय का? मला सांगा, नेत्रा आणि अद्वैतचं लग्न. आपण लग्नाची सगळी तयारी केली होती, व्हेन्यू बुक झाला होता, बऱ्याच गोष्टी ठरल्या होत्या, पण ते सगळं कॅन्सल करावं लागणार आहे आपल्याला. आपण हे लग्न ज्या पद्धतीनं ज्या प्रकारे करणार होतो तसं ते करता येणार नाही. आता हे काय नवीन आहे बाबा? अद्वैत, सगळं व्यवस्थित पार पाडायचं असेल तर काही गोष्टींसाठी तडजोड करावी लागेल. पण कसली तडजोड? सांगा ना, काय झालंय? हे लग्न होईल, पण जसं आपण ठरवलंय तसं नाही. काय चाललंय? का होतंय? अद्वैत प्लीज आधी शांत हो. कसा शांत हो तेजस? आता या सिच्युएशन मध्ये काय इम्पॉर्टंट आहे? तुझं आणि नेत्राचं लग्न होणं, बरोबर ना? अद्वैत, अरे तुमचं लग्न तर होणार आहे, बाबा म्हणतायत ना, पण ते काय बोलतात ते पूर्ण ऐकून घेऊया ना. ठीक आहे, बोला काय झालंय? आय एम सॉरी. तुम्ही सॉरी नका म्हणू बाबा, मला कळतंय सिच्युएशनच अशी आहे की आपण हेल्पलेस आहोत, पण आता काय करायचं? बाबा बोला ना, आपण सगळं नीट हँडल करूया. तुम्ही सांगा ना काय करायचं एक्झॅक्टली, कसं करायचं लग्न? नात्यात नियम आणि अटी नसतात, पण अद्वैत आणि नेत्राचं लग्न काही अटी पूर्ण करूनच पार पाडावं लागेल. शांत. माझी अशीच अवस्था झाली होती जेव्हा पहिल्यांदा मी बंटीला तसं बघितलं. 2-3 दिवस धक्क्यातनं सावरले नव्हते मी. झालंय काय त्याला नक्की? ते जर मला कळलं असतं तर बंटी या अशा अवस्थेत असता का आता? पण तो कधीतरी ग्रंथाबद्दल काहीतरी बोलला असेल. बोलला ना, बोलतो तो. म्हणजे समुद्रातून ग्रंथ बाहेर येईल, वरतून आकाशातूनच पडेल, हिमालयावर गेलात तर सापडेल, असं काहीतरी बरळतो ग. या सगळ्याचा काय अर्थ काढायचा मला नाही कळत खरंच. पण तो बरा होईपर्यंत वाट बघूया आपण, मग कळेल आपल्याला ग्रंथ कुठे ठेवलाय तो. माझ्याकडे वेळ नाही हा एवढा. अगं मला कळतंय तुला तातडीने ग्रंथ हवाय, पण आता काय करू शकतो आपण? दुसरा काहीच पर्याय नाहीये आपल्याकडे. थांबायलाच लागेल बंटी बरा होईपर्यंत. आणि मी तुला बंटीच्या घरी म्हटलं तसं, आत्ता आपण अद्वैत नेत्राच्या लग्नाकडे लक्ष केंद्रित करूया, ग्रंथाचं बघू नंतर. पण हे सगळं कधीपासून होतंय त्याला? ग्रंथ चोरल्यापासून. सांगितलं ना तुला. तो नाटक नाही ना करत आहे? कमाल करतेस तू. नाटक कशाला करेल तो?
बघितलंस ना त्याला किती त्रास होतोय ते. त्याला कुलपात बंद करून आली आहे मी. विश्वास ठेव ग, नाटक नाही करत आहे तो. म्हणजे तू जसा विचार करतेस ना तसं नाहीये खरंच. पण हे असं किती दिवस थांबणार आपण? किती दिवस वाट बघायची? तो बरा होईपर्यंत थांबावंच लागेल आपल्याला. कोमात गेलेला पेशंट कसा लवकर नाही ना बरा होत, आणि तो बरा होईपर्यंत थांबावंच लागतं समोरच्याला. मग तो 2 दिवसात बरा होईल, 2 महिन्यांनी बरा होईल, 2 वर्षांनी नाही. एवढा वेळ नाही जाणार. पण तू प्लीज तुझ्या त्रिनेना देवीकडे प्रार्थना कर ना, बंटी बरा व्हावा म्हणून. आपणही आपले प्रयत्न सुरू ठेवू. हां, थांब तोपर्यंत प्लीज. वा, मस्त काम झालंय. आता नेत्रा मरेपर्यंत इंद्राणीला ग्रंथासाठी खेळवत ठेवायचं. वा. देवी आईच्या देवळात लग्न आणि कुणाला कळायलाही नको, हे कसं शक्य आहे ग नेत्रा? आबा मला सुद्धा तेच कळत नाहीये. नेत्रा, आजवर देवी आईच्या देवळात कधीच कुणाचं लग्न झालेलं नाहीये, आणि त्यात ह्या एवढ्या सगळ्या अटी पाळून सूर्य माथ्यावर असतानाच लग्न व्हायला पाहिजे, त्या दिवशी गावात कोणाचा जन्म नको, कोणाचा मृत्यू नको, हे असं कसं होऊ शकतं ग? आबा काहीच मार्ग नाहीये का? नेत्रा, इतकी वर्ष तू वावोशीमध्ये राहिलीस, आता तूच सांग, या इतक्या सगळ्या अटी पाळून हे लग्न होणं तुला कितपत संभव वाटतंय? आपण कोणाला मंदिरात येण्यापासून रोखू तर शकत नाही ना. चुकून गावकऱ्यांना हे सगळं कळलं तर काय होईल तुला चांगलंच माहिती आहे नेत्रा. हो आबा. आणि समज त्यांच्या नकळत हे लग्न लावता आलं तरी त्या दिवशी वावोशीमध्ये कोणाचाही जन्म होता कामा नये, कोणाचाही मृत्यू होता कामा नये. हे आता सगळं आपल्या हातात आहे का नेत्रा? कोणाचा जन्म किंवा मृत्यू आपण कसा काय रोखणार? अचानक हे सगळं काय घडतंय काय कळत नाही. आबा पण शेखर साहेब म्हणालेत की ह्या सगळ्या अटी पाळूनच लग्न व्हायला हवं. नाही नेत्रा, नाही, हे सगळं खूपच असंभव आहे. मी उद्याच राजाध्यक्ष साहेबांशी बोलतो या विषयावरती. ठीक आहे आबा. नेत्रा, मला एक सांग, राजाध्यक्षांच्या घरी सगळं व्यवस्थित आहे ना? हो, सगळं व्यवस्थित आहे. ठीक आहे, मी फोन ठेवतो. काळजी घ्या बाळा. आबा, मला जरा एक महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अजिबात या सगळ्याचा त्रास नाही करून घ्यायचा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपल्याला हे सगळं आईला सांगायला हवं. अर्थातच. पण आबा खूप सांभाळून सांगा आईला हे सगळं. नाही म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, ती लगेच वेगळे विचार करायला लागते, म्हणून सांगते. नेत्रा, हे सगळं खरंच वेगळं आहे ग. अगदी जगा वेगळं आहे असंच म्हणावं लागेल. हे असं लग्न असो. मी राजाध्यक्ष साहेबांकडे येऊन बोलतो त्यांच्याशी या विषयावर. हं, तू नको काळजी करू. हो आबा. काळजी करू नको म्हणजे? या घरात तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय का की मला काही सांगायचंच नाही? नाही, तसं असेल तर मला ते तरी स्पष्ट सांगा. आई अगं, म्हणजे आपण का करतोय हे? काय कारण काय याच्या मागे? आई मला खरंच कारण नाही माहितीये. मला जेवढं माहितीये तेवढं सगळं सांगितलंय मी तुला. आणि आई डोंट वरी, बाबांनी यावेळी काही लपवून ठेवलेलं नाहीये. ते येतील आणि सगळं सांगतील तुला. मला कळतच नाहीये या घरात काय चाललंय. रुपाली, घरभर शोधलं मी तुला, तू इथे आहेस? मी आयडिया दिली आहे आईला. गुड. सगळ्यांना सगळं कळायलाच हवं. खूप मोठा चेंज आहे हा. तुम्ही बाकीच्यांना सांगितलं का? मी तेजसला सांगितलंय. तेजसने फाल्गुनीला सांगितलं असेलच. तेजस, फाल्गुनी आणि केतकी ज्या काही ऑर्डर्स दिल्या त्या कॅन्सल करतील. ओके. रुपाली, तू जर कोणाला इन्व्हाइट केलं असेल तर त्यांना फोन करून सांग. पण हे विचित्र नाहीये का? म्हणजे आपणच निमंत्रण पत्रिका दिल्या आहेत ना, आणि आपणच सांगायचं हे असं झालंय म्हणून. राजाध्यक्षांच्या इमेजला याने. रुपाली, लोक काय म्हणतात ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे ना, आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. तो लोक येणार आहेत का मदतीला आपल्या?
मला पटतंय तुमचं. नाही मी करेन तुम्ही म्हणताय तसं, पण मला कारण सांगाल का का करायचंय हे असं? तुला अद्वैतनं सांगितलं असेलच ना बुवानी काय सांगितलंय ते. हो शेखर, पण मला हे रुपाली, आपण बोलण्यात वेळ नको घालवूया. बुवानी जसं सांगितलंय तसंच करूया. हे लग्न होतं हे महत्वाचं नाही का? हे लग्न कसं पार पडायचं ते मी बघतो. तू फक्त काय कॅन्सल करायचं त्याकडे लक्ष दे. कळतंय ना? काहीतरी घोळ झाला एवढं नक्की.